नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 94 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगात मनुष्याचा स्वभाव, वाणी, संगत आणि अंतःकरणातील शुद्ध भाव याचे महत्त्व सांगितले आहे. बाहेरून गोड बोलणारा पण मनाने कपटी असणारा मनुष्य समाजासाठी घातक असतो, असे संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये स्पष्ट सांगतात. संतांचा आदर न करणारा आणि स्वार्थासाठी लोकांशी वागणारा मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या अधम आहे. या अभंगातून चांगल्या संगतीचे महत्त्व आणि मन वचन एक असावे हा संदेश मिळतो. तर चला अभंग पाहूया. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. संतासी जो निंदी, अधम लोभासाठी वंदी, तुका म्हणे पोटी, भाव आणि ज्या ओटी. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या माणसाच्या बोलण्यात स्थिरता नाही, ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही आणि ज्याची बुद्धी चंचल आहे, अशा व्यक्तींपासून सावध राहावे. शब्दा नाही धीर म्हणजे त्याचे बोलणे ठाम नसते. तो आज एक बोलतो आणि उद्या दुसरे, अशा व्यक्तींवर विश्वास ठेवला तर माणूस फसतो. ज्याची बुद्धी नाही स्थिर म्हणजे ज्याचे मन सतत बदलत राहते, ज्याच्याकडे विवेक नाही, निर्णय क्षमता नाही आणि जो परिस्थितीनुसार रंग बदलतो, अशा व्यक्तींचे जीवनात कोणतेही तत्त्व नसते. तो स्वार्थासाठी काहीही करू शकतो. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या वाणीमध्ये आणि विचारांमध्ये असते. गोड बोलणे पुरेसे नाही, बोलण्यात सत्य, स्थैर्य आणि प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींचे मन स्थिर असते त्यांचे वागणेही चांगले असते, पण चंचल आणि कपटी मनुष्य समाजात गोंधळ निर्माण करतात. आजच्या काळातही हा खूप मोठा संदेश आहे. काही लोक समोर गोड बोलतात पण मागे वाईट करतात. अशा लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. चांगल्या विचारांचा आणि सत्य बोलणाऱ्या लोकांचा सहवास जीवनाला योग्य दिशा देतो. त्यांचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की दुष्ट, खोटारडे आणि कपटी लोकांच्या सहवासात जाऊ नये. त्यांचे न व्हावे दर्शन म्हणजे अशा व्यक्तींचे तोंडसुद्धा पाहू नये, कारण वाईट संगतीचा परिणाम आपल्या मनावर आणि वर्तनात होतो. खळा पंगती भोजन याचा अर्थ दुष्ट लोकांसोबत बसून जेवणही करू नये. येथे भोजन म्हणजे केवळ अन्न नव्हे तर संगत, मैत्री आणि व्यवहार याचे प्रतीक आहे. जसे खराब अन्न शरीराला अपाय करतो, वाईट होते, तसे वाईट लोकांची संगत मनाला आणि आत्म्याला दूषित करते. तुकाराम महाराजांनी संत संगतीला खूप महत्त्व दिलं आहे. संतांचा सहवास माणसाला चांगल्या मार्गावर नेतो, तर दुष्टांची संगत अधोगतीकडे नेते. मनुष्य ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्यांचे विचार तसेच बनतात. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी सतत अभ्यास करणाऱ्या आणि चांगल्या सवयी असलेल्या मित्रांमध्ये राहिला तर तोही प्रगती करतो, पण चुकीच्या सवयी असलेल्या लोकांमध्ये राहिला तर त्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की जीवनात संगत फार महत्त्वाची आहे. चांगल्या लोकांशी मैत्री करावी आणि वाईट लोकांपासून अंतर ठेवावे. संतासी जो निंदा, अधम लोभासाठी वंदी. या ओळीत तुकाराम महाराज संतांची निंदा करणाऱ्या लोकांवर कठोर टीका करतात. संतासी जो निंदा म्हणजे जो संतांचा अपमान करतो, त्यांची थट्टा करतो किंवा त्यांच्या चांगल्या कार्याची किंमत करत नाही. संत हे समाजाला योग्य मार्ग दाखवणारे असतात. ते लोकांना प्रेम, भक्ती, सत्य आणि सदाचार शिकवतात. अशा संतांची निंदा करणे म्हणजे चांगुलपणाचाच अपमान करणे आहे. अधम लोभासाठी वंदी म्हणजे असे लोक स्वार्थासाठी मात्र इतरांची स्तुती करतात. लोभासाठी, पैशासाठी किंवा फायद्यासाठी ते कोणाचेही पुढे नतमस्तक होतात. त्यांच्या मनात खरी श्रद्धा नसते, फक्त स्वार्थ असतो. महाराज सांगतात की ज्या व्यक्तींच्या मनात लोभ भरलेला असतो ती व्यक्ती सत्य आणि संतांचा आदर करू शकत नाही.
लोभ माणसाला आंधळे बनवते. स्वार्थासाठी तो चुकीच्या लोकांची स्तुती करतो आणि चांगल्या लोकांची निंदा करतो. आजच्या समाजातही असे अनेक लोक दिसतात. काही लोक स्वतःचाच फायदा व्हावा म्हणून मोठ्या लोकांसमोर गोड बोलतात, पण खऱ्या चांगल्या लोकांचा आदर करत नाहीत. महाराज अशा वृत्तींपासून दूर राहण्याचा संदेश देतात. तुका म्हणे पोटी भाव आणिक ज्या ओठी. या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज मनुष्याच्या दांभिक स्वभावावर प्रकाश टाकतात. पोटी भाव आणिक म्हणजे मनात एक वेगळाच विचार असतो आणि ज्या ओठी म्हणजे तोंडावर मात्र काहीतरी वेगळेच बोलले जाते. अशा लोकांचे मन आणि वाणी एकसारखी नसते. ते समोर गोड बोलतात पण मनात द्वेष किंवा कपट ठेवतात. हे दांभिकपणाचे लक्षण आहे. तुकाराम महाराज सांगतात की खरा भक्त तोच जो मनाने आणि वचनाने शुद्ध असतो. ज्यांच्या अंतःकरणात जे आहे तेच त्याच्या बोलण्यात असते. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. जीवनात अनेकदा आपल्याला असे लोक भेटतात जे तोंडावर मैत्री दाखवतात पण मागे वाईट बोलतात. अशा लोकांपासून सावध राहणे, कारण खोट्या प्रेमापेक्षा स्पष्ट बोलणारा माणूस अधिक चांगला असतो. तुकाराम महाराजांचा हा संदेश की मन, वचन आणि कर्म यामध्ये एकरूपता असावी. म्हणूनच आतून आणि बाहेरून सारखाच असला पाहिजे, तेव्हाच त्याचे जीवन खऱ्या अर्थाने पवित्र बनते. या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी वाईट संगतीपासून दूर राहण्याचा आणि मनाने प्रामाणिक राहण्याचा संदेश दिला आहे. चंचल बुद्धी, खोटेपणा, स्वार्थ आणि दांभिकपणा हे मनुष्याचे मोठे दोष आहे. संतांची निंदा करणारा आणि लोभासाठी खोटेपणा करणारा मनुष्य अधम असतो. मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवून चांगल्या लोकांच्या सहवासात राहणे हेच खरे जीवनाचे तत्व आहे. रामकृष्ण हरी.